ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दुर्दैवाने आपल्या या भागामध्ये विधानसभेचे आमदार त्या ठिकाणी नाही, परंतु एक विधान परिषदेचे आमदार सुद्धा सफिशियंट आहे असं मला वाटतं। आपल्याला कल्पना नाही, अमोल पेटकरी माझ्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं माझ्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांच्या जोरदार भाषणामुळे मी केवळ 3000 मतांनी निवडून आलो। तसे पेटकरी माझे गुरु आहेत, बोलण्यामध्ये ते परत हाय काय करत आहे। प्रतिवादी म्हणतात ती गोष्ट खरी आहे, जास्त बोललं जास्त काम केलं की लोकांना उंचवले दिसायला लागतात आणि काहीच केलं नाही की लोक म्हणतात नाही गोड बोलतो, फार चांगला बोलतो, फार चांगला राहतो, फार चांगला वागतो, तुम्ही बरे आम्ही बरे अजून दोघेही बोले। अशी परिस्थिती पक्षामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडे आपल्याला कमी जास्त प्रमाणात बघायला मिळते। परंतु जेव्हा जेव्हा आपल्या नेत्यावर आक्रमण होईल, जेव्हा जेव्हा खंबीरपणे त्यांची बाजू राखणारा नेता म्हणून अमोल पेटकरीला मी नेहमी मार्ग देतो, नेहमी त्यांची पाठराखण करतो आणि नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतो। मला एका गोष्टीचा मनापासूनचा आनंद आहे, मी राज्याचा मंत्री जरी असलो तरी सुद्धा मी सामान्याचा सामान्य माणूस आहे। मी काय आकाशातून पडलो नाही किंवा जमिनीतून उभं राहू नाही। जे प्रश्न मला समजत नाही, जे प्रश्न मला माहित नाही, कुठल्या तरी अधिकाऱ्याने उठून फाईल बंद करावी, त्याचा इंटरेस्ट त्यामध्ये त्याने ठेवावा आणि मंत्री महोदयाने डोळे झाकून सही करावी असा विचारणारा माणूस मी अजिबात नाही। माझ्या सहकारी सालच्या कार्यकर्त्याला, खालच्या माणसाला, खालच्या सामाजिक कार्यकर्त्याला काय वाटतं, त्याचे प्रश्न कसे सुटतील, त्याला न्याय कसा मिळेल, या संदर्भात त्याने केलेल्या सूचना या काय माझ्या मनामध्ये असतात, काय माझ्या डोक्यामध्ये असतात आणि त्यानुसार ती फाईल आहे की नाही हे मी तपासल्याशिवाय त्याच्यावरती सही करत नाही। आणि म्हणून या अगोदरही मी कृषी विभागात मंत्री असताना अकोला विद्यापीठामध्ये 2 वेळा आलो, विभागीय शिबिरामध्ये अमरावतीला असेल, नागपूरला असेल, महाराष्ट्रातल्या सर्व विभागामध्ये शेतकऱ्यांची हितगुज केलं, त्यांचे प्रश्न समजावून घेतले, त्यांच्या सोयीचे GR काढले। हीच परिस्थिती, हीच प्रवृत्ती आता क्रीडा विभागामार्फत अल्पसंख्याक विभागामार्फत या ठिकाणी सुरू आहे। काल नागपूर आणि आज अमरावती अनेक प्रकारच्या सूचना क्रीडा विभागाच्या जनतेने माझ्यासमोर केलेल्या आहेत आणि मला अमरावतीलाच आमच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की अल्पसंख्याक विभागाच्या सुद्धा आपण या ठिकाणी जर बैठका घेतल्या, संपर्क साधला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बरीच या ठिकाणी सुधारणा करता येण्यासारखं आहे। लोकांच्या अपेक्षा काय आहेत ते कळल्या पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे हे महत्वाचं नाही, जनतेला काय पाहिजे, महिलांना काय पाहिजे, सामान्य व्यक्तीला काय पाहिजे, अल्पसंख्याक समाजाला काय पाहिजे, त्यांना जे पाहिजे ते द्यायला पाहिजे। आणि मग त्यासाठी वेळ जरी कमी असला तरी मी मागणीच्या लोकांच्या मध्ये जाऊन सुद्धा या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहे, त्यांच्या मागण्याचा अभ्यास करणार आहे आणि त्यासाठी योजना आणणार आहे, त्यांना पैसे देणार आहे। अमोल पेटकरजींनी माझ्याजवळ माहिती केली की 11 कोटी रुपयाची मंजुरी दिलेली आहे, अशी महाराष्ट्रामध्ये 2,500 कोटी रुपये मंजूर झालेले आपल्याला माहिती असेल, प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि 100 कोटीची तरतूद आहे। मागच्या एका कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये जुने आमदार आहेत त्यांचं दायित्व पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करा आणि ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन आमदार आले त्यांना नव्याने काही कामं मंजूर करता आली तर करा, अशा प्रकारचं धोरण त्यांनी या ठिकाणी मांडले। पण तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आमदार नसल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो तात्काळ 8 दिवसाच्या आतमध्ये या सर्व कामाचे टेंडर काढण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिलो।
तुमच्याकडे एकच हमी आली आहे बंधुभाई, ही नगरपालिका तुमची राष्ट्रवादी नगरपालिका असली पाहिजे, ही जिल्हा परिषद राष्ट्रवादी असली पाहिजे. अजितदादांचे हात मजबूत करणारी या ठिकाणी पक्ष वाढीसाठी काम करणारी तरुण मंडळी हवी आहे आणि त्या मंडळीसाठी ज्या ज्या योजना देता येतील त्या सर्व योजना देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी पुन्हा येईल तुमच्या गावात येईल, सगळ्याला येईल आणि तुम्हाला सांगून ठेवतो मी असा मंत्री नाही तर मंत्र्यासारखा बोललो आणि विसरून गेलो. मी कमिटेड आहे, दादांसारखं कमिटेड पॉलिटिशियन आहे, शब्दाला पक्का आहे. त्यामुळे मी माझे शब्द पाहिजे, तुम्ही तुमचा शब्द, तुम्ही तुमची भूमिका उद्याच्या निवडणुकीमध्ये मला दिसली पाहिजे. हे जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. उर्दू शाखेच्या संदर्भामध्ये आपण मागणी दिली समजा तुम्ही. मी शिवसेनेचा पहिला आमदार होतो आणि या सर्व मुस्लिम बांधवांना त्यांच्या सुविधा करण्यासाठी सर्वात पहिला स्थानिक विकासासाठी हा महाराष्ट्रामध्ये मी दिलेला आहे. शिवसेनेचं मुस्लिम समाजाला काही जमलं नाही, पण कब्रस्तानाची सगळी कंपाऊंड माझ्या मतदारसंघाची 100% पूर्ण आहे. एकही कंपाऊंड मी विचार केला नाही की माणसं मला मत देतात की नाही म्हणून, पण ते माझ्याबरोबर आहे. मला योगी आजही आहे, मी अनेक पक्ष बदलले पण त्या लोकांनी मला सोडलेलं नाही. ही माणसं प्रामाणिक आहे, साथ देणारी आहे. तेव्हा यांच्या विश्वासाला खेळ त्या ठिकाणी लागणार नाही, विश्वासाला तडा जाणार नाही, अशा प्रकारचं काम मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवून या जिल्ह्यामध्ये. आपण बोर्डाच्या जमिनी असतील, आपल्या नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनी असतील, आपल्या कम्युनिटी हॉलमध्ये जागा असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे महिलांसाठी, मुलींसाठी हॉस्टेल, मुलांसाठी हॉस्टेल, क्रीडा संकुल, तुम्ही ज्या ज्या सुविधा मागा त्या सर्व सुविधा मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी देतो. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.